हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। आज दिल्लीमध्ये पडला आहे पाऊस, तर चला बनवूया मेंदू वडे। तर मी मेंदू वड्याचे पीठ रात्रभर फॉर्मेट करून ठेवलेलं वाटून, तर मस्त ते पीठ पण झाले फॉर्मेट। आता आपण घेऊया अगोदर चटणी बनवायला, त्याच्यानंतर मग आपण गरम गरम वडे बनवूया। चटणीसाठी लागणारं साहित्य आहे, एक कांदा घेतलाय, 2 टोमॅटो घेतलेत, लसूण आणि अद्रक, चिंच आणि थोडीशी तेलामध्ये डाळ वगैरे। बघा पुढे मी काय काय टाकते, त्यानुसार तुम्ही करा। लसूण आणि अद्रक पण असे अख्खे तेलामध्ये टाका। त्याच्यानंतर मग ऑनियन पण टाका। हे जास्त नाही, एकदम लाल लालच करायचं आहे, तुम्हाला जास्त वगैरे काय भाजत बसायचं नाही आहे। एकदम 5-10 मिनटामध्ये बनणारी चटणी आहे, तर तुम्ही खरंच नक्की घरी एकदा ट्राय करून बघा, खूप छान होतं। त्याच्यानंतर मग मी असं भाजून घेतलं, थोडंसं लाल झालं की त्याच्यामध्ये नंतर मी शेंगदाणे टाकले थोडेसे, कारण की ग्रेव्ही जरा घट्ट होण्यासाठी। शेंगदाणे पण तेलामध्ये थोडेसे तळून घ्या। त्याच्यानंतर मग चिंच टाका, चिंच चटणीला पाहिजे। चिंच नसेल तर तुम्ही लिंबू पण टाकू शकता, नाही तर आमचूर पावडर वगैरे तुमच्याकडे जे असेल ते अवेलेबल टाका। मी चिंच टाकली आणि त्याच्यानंतर मग टमॅटो पण टाकून दिले, 2 टमॅटो घेतलेले। तिघांसाठी एवढी चटणी बस, मी थोडी चटणी बनवली होती आणि जास्त स्पायसी पण नव्हती बनवली, कारण की आणवीला टिफिनला द्यायची होती। तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ आणि लाल तिखट टाकू शकता। मीठ टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर लाल मिरची पावडर, बस, बाकी हळद वगैरे काहीच त्याच्यामध्ये नाही टाकायचं। एवढी छान बनते, तुम्ही इडलीसोबत, मेंदू वड्यासोबत, डोशासोबत, त्याच्यासोबत पण खाऊ शकता। ही चटणी खूप छान लागते आणि 2-3 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता, छान लागते। मस्तपैकी शिजू द्यायचं, तेल येऊपर्यंत, एकदम ग्रेव्ही होऊ देपर्यंत, आणि नंतर मग थंड करून तुम्ही मिक्सरला वाटून घ्या। बघा मी पुढे काय करते। चटणी तर झाली माझी। आता मी वड्याचं पीठ पण असं थोडंसं फेटून घ्यायचं आणि त्याच्यानंतर बघा किती फ्लफी झाले। तर तुम्ही याच्यामध्ये काहीच टाकू नका, फक्त मीठ टाका, ऑटोमॅटिक तुमचे वडे एकदम मस्त फुलतील, जर पीठ चांगलं फॉर्मेट झालं असेल तर। नंतरला त्याला आणि पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही, वाटताना पण नाही आणि नंतर पण नाही, फक्त बनवताना हाताला पाणी लावायचं आणि मग बनवायचं। बघा मी कशी बनवते। प्रकारे बनवून बघा, आणि पहिल्यांदा जेव्हा तुम्ही तेलात टाकता तर एखादी तरी थोडंसं चिपकते, कारण की ते लगेच पलटू नका, अगोदर चमच्याने चेक करा त्याला की ते खालणं झालं की माझ्यासाठी जबरदस्ती नका काढू, ॲटोमॅटिक नंतरला निघून जाते निघून अशी। तरी तुम्ही एक चमच्याने जबरदस्ती काढण्याचा प्रयत्न चिटकणे, तर खूप मस्त होतं आणि बाकी सर्व छान झाले।
सकाळी घाई होती अन्वीला टिफिन द्यायची तर म्हणून मी जास्त शूट केलं आहे. पण खूप छान झालेली चटणी, पण एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा. नंतर झाली बघा माझी चटणी. आय होप